निळ्याशार आकाशाखाली पसरलेला सागर, त्याच्या कुशीत विसावलेले हिरवेगार डोंगर, लाटांच्या संगीतात न्हालेले आणि पांढऱ्या शुभ्र वाळूने अलंकारलेले स्वर्गीय ठिकाण म्हणजे समुद्रकिनारा, जिथे आपण निसर्गाच्या कुशीत विलीन होतो. तर मित्रांनो, आज आपण अशाच एका शांत, निसर्गसंपन्न आणि अप्रतिम सौंदर्याने नटलेल्या कोकणातील गुहागर समुद्र किनाऱ्याचा आणि गुहागर गावाचा प्रवास अनुभवणार आहोत. गुहागर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक निसर्गरम्य आणि शांत समुद्रकिनारा असलेलं गाव आहे. कोकणातील हिरवाईने नटलेल्या या ठिकाणी अरबी समुद्राच्या लहरी आणि मऊ वाळूचा किनारा पर्यटकांना आकर्षित करतो. गुहागर मुख्यतः त्याच्या सुंदर, स्वच्छ अशा समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु येथे आपली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारी श्री व्याडेश्वर मंदिर, श्री वाळुकेश्वर मंदिर, वेळणेश्वर आणि दशभुजा लक्ष्मी गणेश यासारखी मंदिरेही पाहायला मिळतात. गुहागर जवळील वेळणेश्वर आणि हेदवी येथील समुद्रकिनारेही निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण आहेत. तसेच या व्यतिरिक्त लाईट हाऊस, श्री स्वामी समर्थ मठ आणि बामणघर ही काही आवर्जून भेट देण्यासारखी ठिकाणी येथे आहेत. मित्रांनो, या सर्व ठिकाणांची सविस्तर माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तसेच गुहागरला जायचे कसे, राहण्याची सोय आणि बरंच काही आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गुहागरला जायचे कसे? हे ठिकाण मुंबईपासून सुमारे 280 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुण्यापासून 220 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई आणि पुण्यापासून गुहागरला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. आपल्याला रेल्वेने किंवा बसने चिपळूणपर्यंत प्रवास करता येईल आणि तिथून गुहागरला पोहोचण्यासाठी एसटी बस किंवा खाजगी गाड्या उपलब्ध आहेत. आम्ही पुण्यावरून आमचा प्रवास सुरू केला. जीवनाच्या गडबडीतून काही क्षण शांततेसाठी, निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी गुहागरला आम्ही बुक केलेल्या रिसॉर्टला येऊन पोहोचलो. नक्षत्र हॉलिडे होम्स येथे आम्ही राहण्याची सोय केली होती. या स्टेबद्दलची माहिती आम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत. थोडा वेळ विश्रांती करून आम्ही गुहागर आणि आसपासच्या परिसरातील निसर्ग सौंदर्य आणि आध्यात्मिकता अनुभवण्यासाठी प्रवासाची सुरुवात केली. गुहागरमध्ये आम्ही पाहिलेलं पहिलं ठिकाण म्हणजे श्री दुर्गा देवी मंदिर. हे मंदिर आमच्या स्टेपासून अगदी 200 मीटर अंतरावरच होते. गुहागरच्या वरचापाट येथे असणारे हे मंदिर प्राचीन असून अतिशय सुंदर आणि देखण्या मंदिरांपैकी एक आहे. दुर्गादेवीचे मंदिर मध्यस्थानी असून याच्या चारही दिशेला 4 विविध प्रकारची मंदिरे आहेत. त्यापैकी पहिले सूर्य मंदिर, दुसरे गणेश मंदिर, तिसरे शिव मंदिर आणि चौथे विष्णू आणि लक्ष्मीचे मंदिर. आणि म्हणूनच या मंदिराला पंचायतन प्रकारच्या मंदिरामध्ये गणले जाते. मंदिराच्या परिसरात एक पाण्याचे तळे देखील आहे. मंदिराचा परिसर नितांत शांत असून प्रसन्नतेचा अनुभव देणारा आहे. देवीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो येथून जवळच असलेल्या उफराटा गणपती मंदिराकडे. एका आख्यायिकेनुसार सुमारे 400 वर्षांपूर्वी समुद्राला उधाण आले आणि गावात पाणी शिरून संपूर्ण गाव बुडण्याची वेळ आली. गणपतीच्या एका परमभक्ताने देवाचा धावा केला आणि या संकटापासून गुहागरला वाचवण्याची प्रार्थना केली.
त्यावेळी पूर्वाभिमुख असलेला गणपती पश्चिमाभिमुख होऊन त्याने समुद्राला शांत केले. तेव्हापासून या गणपतीला उफराटा गणपती म्हणतात. येथून जवळच अगदी पायी अंतरावर श्री व्याडेश्वर मंदिर आहे. गुहागरच्या एका शांत कोपऱ्यात हे मंदिर वसलेलं आहे. गुहागरमधील श्री व्याडेश्वर मंदिर हे असेच एक प्राचीन आणि धार्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. हे मंदिर 12व्या शतकात बांधले गेले असून पंचायतन शैलीत साकारलेले आहे. मंदिराच्या मध्यभागी शिवलिंग आहे, तर 4 दिशांना सूर्य, गणपती, अंबिका, विष्णू आणि लक्ष्मी यांच्या उपमंदिरांची स्थापना आहे. नंदीचे भव्य शिल्प मुख्य मंदिरासमोर विराजमान आहे. मंदिराचा परिसर त्याच्या पवित्रतेसाठी आणि अप्रतिम वास्तुकलेसाठी ओळखला जातो. येथील भक्तिभावपूर्ण वातावरण भाविकांना अनोख्या आध्यात्मिक अनुभवाने भारावून टाकणारं आहे. आता संध्याकाळची वेळ होत आली होती आणि सूर्य मावळतीला आला होता आणि म्हणून समुद्र किनाऱ्यावरील सूर्यास्ताचा अनुभव घ्यायला आम्ही निघालो ते गुहागरच्या समुद्र किनाऱ्याकडे. समुद्र किनारा हा मंदिरापासून फक्त 100 मीटर अंतरावर आहे. मंदिराच्या बाजूनेच असलेल्या पायवाटेने आम्ही समुद्राकडे निघालो. वाटेच्या दोन्ही बाजूने असणारी नारळाची झाडे, झाडाच्या मागून खुणावणारा मावळतीचा सूर्य आणि दुरून कानावर पडणारा लाटांचा आवाज मनाची उत्सुकता वाढवत होता आणि पावले समुद्राकडे झेप घेत होती. पांढरी वाळू आणि अप्रतिम सौंदर्य असलेल्या या समुद्र किनाऱ्यावर थांबणं म्हणजे निसर्गाच्या कुशीत शिरण्यासारखंच होतं. समुद्राच्या लाटांचा आवाज, किनाऱ्यावर जाऊन बोट चालवणारे मच्छीमार आणि आकाशाची सुंदर रंगत सर्व काही आपल्याला एक शांतता आणि विश्रांती देणारं होतं. इथं आपल्याला समुद्र, डोंगर आणि हिरव्या निसर्गाचं एक सुंदर संगम पाहायला मिळतो. येथे विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. सूर्यास्त आणि समुद्राच्या लाटा एकत्र मिळून एक जादुई दृश्य तयार करतात. हीच वेळ त्या निसर्गाच्या सुंदरतेमध्ये हरवून जाण्याची. संध्याकाळच्या वेळी समुद्राच्या मऊशार वाळूवर चालण्याचा आनंद आम्ही घेतला. माझा गुहागर बीचचा अनुभव एक अविस्मरणीय आठवण बनून राहिला आणि त्या शांततेत हरवलेल्या क्षणांची गोड आठवण मला कायम लक्षात राहील. या नयनरम्य सूर्यास्ताचा मनसोक्त आनंद घेऊन आम्ही रूमवर परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठून आम्ही गुहागर जवळील वेळनेश्वर आणि हेदवी या गावातील समुद्र किनारा आणि काही प्रेक्षणीय स्थळे पाहायला निघालो. वाटेतच कोकणच्या निसर्गाने भरलेल्या असगोवी गावात वळण घेत आम्हाला एक अद्भुत ठिकाण नजरेस पडलं. वालुकेश्वर मंदिर. वालुकेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे. हे मंदिर अत्यंत ऐतिहासिक आहे. त्याचं मूळ शिवलिंग व्याडेश्वराच्या मूळ लिंगापासून भंग होऊन इथे आलं आणि तेव्हापासून हे स्थान वालुकेश्वर म्हणून ओळखलं जातं. मंदिराच्या आसपास असलेली हिरवीगार झाडं, शांत जलाशय आणि तुळशी वृंदावन वातावरणाला एक पवित्र आणि आध्यात्मिक स्पर्श देतात. दर्शन घेऊन आम्ही पुढील ठिकाणाकडे जाण्यास निघालो. गुहागरहून वेळनेश्वरकडे जाताना आवर्जून थांबून पाहण्यासारखं ठिकाण म्हणजे गुहागर बीच व्ह्यू पॉइंट.
इथून समुद्राचं विस्तृत दृश्य दिसतं, जे निसर्गप्रेमींसाठी एक अद्वितीय अनुभव ठरतं. समुद्राचं निळं पाणी, डोंगराच्या पृष्ठभूमीवर सूर्यप्रकाश आणि समुद्राच्या लाटांचा लयबद्ध आवाज, हे सर्व एक अनोखा अनुभव तयार करतं. येथे थोडा वेळ थांबून आम्ही वेळणेश्वर मंदिराकडे निघालो. कोकणातील वेळणेश्वर गावात वसलेले हेमाडपंथी शैलीतील दगडी बांधकाम, नाजूक कोरीवकाम आणि भव्य कमानी असलेले हे प्राचीन शिवमंदिर हिंदू वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवताच सुखद वातावरण आणि दिव्य शांततेची अनुभूती होते. मंदिराच्या परिसरात शांतता आणि समुद्राच्या लाटा मनाला पूर्णपणे समृद्ध करत होत्या. मंदिराच्या मागील बाजूस वेळणेश्वरचा समुद्र किनारा आहे. मंदिराच्या बाजूच्या रस्त्याने आपण पुढे गेल्यावर समुद्र किनाऱ्यावर पोहोचतो. हा किनाराही स्वच्छ रेतीचा आणि फेसाळ लाटांचा आहे. गुहागरच्या तुलनेने येथे कमी गर्दी असते. वेळणेश्वर शिवमंदिर हे फक्त धार्मिक स्थळ नाही, तर भक्तांसाठी शांततेचा एक अद्वितीय अनुभव आहे, जिथे निसर्ग आणि अध्यात्म एकत्र नांदतात. यानंतरचं पुढचं पाहण्यासारखं ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ मठ. वेळणेश्वरहून हेदवीकडे जाताना वाटेत हा मठ आहे. अलीकडच्याच काळात बांधलेलं मठाचं सुंदर असं बांधकाम आणि येथील भिंतींवरील सुरेख नक्षीकाम यामुळे हा मठ आपल्या लक्षात राहतो. स्वामी समर्थ मठाच्या परिसरात पाऊल ठेवताच एक वेगळीच शांती आपल्याला अनुभवायला मिळते. निसर्गाचा गंध आणि हरित वातावरण भक्तांच्या मनाला ताजगी देतं. जणू काही प्रत्येक श्वास घेताना आत्मा शांत होतो आणि मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. स्वामींचे दर्शन घेऊन आणि येथील नितांत शांततेत थोडा वेळ घालवून आम्ही निघालो हेदवी बीच आणि बामणगड पाहायला. हेदवी समुद्र किनारा आणि बामणगड हे रत्नागिरी जिल्ह्यातील 2 निसर्गरम्य ठिकाणे आहेत, जे पर्यटकांना भुरळ घालतात. हेदवी समुद्र किनारा शांत आणि स्वच्छ किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. नारळाच्या झाडांनी वेढलेला हा किनारा स्वर्गीय सौंदर्याने नटलेला आहे. गुहागर आणि वेळणेश्वराच्या सुंदर पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यादरम्यान वसलेला हेदवी समुद्र किनारा काळ्या वाळूच्या शांत खाडीसारखा दिसतो. समुद्राच्या निळसर पाण्याच्या लाटा खडकांवर हलक्या आवाजात आपटताना पाहणे ही एक अद्भुत अनुभूती आहे. हा समुद्र किनारा छोट्या विस्ताराचा असून उमा महेश्वर मंदिराजवळील कड्यांमध्ये जाऊन संपतो. 1770 ते 80च्या दरम्यान अहिल्यादेवी होळकरांनी दिलेल्या रक्कमेतून या मंदिराची उभारणी झाल्याचं कळतं. मंदिराच्या परिसरात बसून सागराची गाज ऐकत येथील निवांतपणा आम्ही अनुभवला. मंदिराच्या मागे एक अरुंद वाट आहे. ती वाट कडेकपारीतून वळण घेत बामणघळीपर्यंत पोहोचते. बामणघळी म्हणजे समुद्राला भिडलेल्या डोंगरावर पडलेली सुमारे 20 ते 25 फूट लांब चीर.
या चिरीच्या तळाशी एक छोटी कपार आहे, सुमारे 6 फूट लांब, 2 फूट रुंद आणि 4 फूट उंच. भरतीच्या वेळी मोठ्या लाटा त्या निमुळत्या घळीत शिरतात. पाण्याचा वेग इतका प्रचंड असतो की तो चिराड्यातून वर फवाऱ्यासारखा उडतो. त्या क्षणी निसर्गाचा हा खेळ पाहताना त्याच्या ताकदीचं आणि सौंदर्याचं भान प्रत्येकाला नव्याने होतं. येथील खडकांवर बसून समुद्राच्या लाटांचा आवाज आणि त्या चिरड्यातून पाणी उडताना पाहणं खूपच अद्वितीय होतं. हेदवी समुद्र किनाऱ्यांपासून जवळच असलेले पुढचे आणि आमच्या गुहागर ट्रिपच्या दुसऱ्या दिवसाचे शेवटचे पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे दशभुजा गणपती मंदिर. दशभुजा गणपतीचं मंदिर डोंगराच्या शिखरावर वसलेलं एक प्राचीन आणि दुर्मिळ मंदिर आहे. पेशव्यांच्या काळात बांधलेलं हे लक्ष्मी गणेश मंदिर त्याच्या भव्य मूर्तीमुळे प्रसिद्ध आहे. येथील पांढऱ्या काश्मीरी दगडातून कोरलेली 3 फूट उंचीची आणि 10 हातांनी सुशोभित मूर्ती पाहणाऱ्यांना मोहवते. येथील डोंगरावरून दिसणारे भोवतालच्या परिसराचे दृश्य देखील नयनरम्य आहे. दशभुजा गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही रूमकडे परतलो. गुहागर सहलीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी आम्ही गुहागर जवळील अंजनवेल येथील लाईट हाऊस, टाळकेश्वर मंदिर आणि गोपाळगड पाहायचे ठरवले होते. तिसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चेकआउट करून आम्ही निघालो अंजनवेलकडे लाईट हाऊस पाहायला. लाईट हाऊस पाहण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. हे लाईट हाऊस नेहमीच्या लाईट हाऊस सारखं दिसत नसून उंच नसलं तरी चांगल्या स्थितीत आहे. भेट देण्यासाठी 9 ते 12 आणि 3 ते 5 या वेळा निश्चित आहेत आणि लाईट हाऊस पाहण्यासाठी प्रवेश शुल्क आहे. उभ्या जिन्यामुळे वर चढणं थोडं कठीण असलं तरी वर पोहोचल्यानंतर गार वारा आणि अप्रतिम दृश्याचं दर्शन होतं. मोठी जहाजं, डॉल्फिन्स आणि दाभोळ प्रकल्पही इथून पाहता येतो. लाईट हाऊसचं तंत्रज्ञान, मोटर, गिअर यंत्रणा आणि प्रिझम लेन्स पाहणं हा वेगळाच अनुभव आहे. लाईट हाऊसच्या जवळच टाळकेश्वर मंदिर आहे, जे भगवान शिवाला समर्पित आहे. मंदिराच्या समोर तुळशी वृंदावन आणि दगडी दीपमाळ आहे. मंदिराची दुरुस्ती करण्यात आली असली तरी त्याचं मूळ बांधकाम पेशवेकालीन असल्याचं दिसतं. हे मंदिर अत्यंत ऐतिहासिक आहे, ज्याचं मूळ शिवलिंग व्याडेश्वराच्या मूळ लिंगापासून भंग होऊन इथे आलं. एका भागाला वालुकेश्वर तर दुसऱ्या भागाला टाळकेश्वर म्हणून ओळखलं जातं. काही लोक याला उद्दालकेश्वर असं देखील म्हणतात. हे ठिकाण निसर्ग सौंदर्याने समृद्ध असून भक्तांना शांतता आणि आध्यात्मिक शांती देतं. मंदिराच्या परिसरातून समुद्रकाठी डोंगरावर दिसणारा किल्ला म्हणजे गोपाळगड. मित्रांनो, गुहागरच्या 3 दिवसांच्या सहलीमध्ये एवढंच. आता पाहूया गुहागरमध्ये राहण्याची सोय कशी करायची. गुहागरमध्ये राहण्यासाठी खूप पर्याय आहेत, अगदी होमस्टे पासून ते लक्झरियस रिसॉर्टपर्यंत. आम्ही आमचा स्टे नक्षत्र हॉलिडे होम्स येथे बुक केला होता. हा होमस्टे गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यापासून
फक्त 100 ते 200 मीटरवर आहे. राहण्याची उत्तम सोय, कोकणी पद्धतीचे चविष्ट जेवण आणि सोबतीला समुद्रकिनारा अशी या होमस्टेची खासियत आहे. येथे तुम्हाला 2 ते 3 हजारामध्ये रूम्स किंवा कॉटेजेस मिळतील. आम्ही कॉटेज बुक केले होते. हे कॉटेज अतिशय वेल मेंटेन आणि स्वच्छ होते. मित्रांनो, गुहागरच्या व्लॉगमध्ये एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.